नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य विभाग पदभरती 2025-26 यामध्ये फार्मासिस्ट पदासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा असणार आहेत आणि त्याचबरोबर फॉर्म कधी चालू होणार आहेत याबाबतची माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं। तर आरोग्य विभाग पदभरती 2025-26 ओके फार्मासिस्ट पद तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या बॅचेस सुरू करण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नवनवीन बॅचेस ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी MPW असेल, SI सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजेच आरोग्य निरीक्षक असेल, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट अधिकारी, ANM, GNM, लॅब असिस्टंट आणि LSO हे जे काही सर्व पद असते या पदांच्या बाबतची जी काही नवीन बॅच असणार आहे, नवीन GR नुसार, नवीन अभ्यासक्रमानुसार किंवा त्या धर्तीवरती आधारित ह्या बॅचेस सुरू करण्यात आलेल्या आहेत। जर का तुम्हाला या बॅचेस मध्ये इनरोल करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। यामध्ये आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स देतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। ऍप्लिकेशन मधील ई-बुक्स याच्याद्वारे तुम्ही जे काय असणाऱ्या नोट्स असणार ह्या नोट्स तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्यात येतात, सर्क्युलेट करण्यात येतात। त्याचबरोबर जे काय असणारे वीकेंडचे 2 ते 3 दिवस असतात, या ठिकाणी PYQ किंवा तत्सम लेवलचे जे काही क्वेश्चन्स असतात हे क्वेश्चन आपण स्पष्टीकरणासह सोडवून घेतो। तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी लाभलेला असणार आहे, जो वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला काय करतो तर मदत करतो आणि योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करतो। जर का तुम्हाला या बॅचेस मध्ये इनरोल करायचं असेल तर स्पेशल ऑफर चालू आहे, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि काय करा, बॅच मध्ये इनरोल होऊन जा। बघा, मेगा भरती सांगितली जाते महाराष्ट्र शासनामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात किती सांगितले जातात बघा, तर 5233 इतक्या पदांची काय केली जाते तर पदभरती केली जाणार आहे। आता ह्या पदभरतीबाबत जी काही ऍडव्हर्टाईज आहे ही ऍडव्हर्टाईज येत्या आपल्याला 1.5 ते 2 महिन्यामध्ये काय होईल तर सुरू होईल। याबाबतची जी काही प्रवेश पत्रिका असेल किंवा फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही चालू होईल। ओके, राज्य सरकारने काय केलंय तर नवीन GR यासाठी जारी केलेला आहे। लवकरच गट अ आणि ड मधील विविध पदांसाठी मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे। महत्वाची माहिती आणि पदे बघा, तर एकूण पदे 5223 असणार आहेत। विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM असेल। पदांचे प्रकार गट ड अ, त्याचबरोबर काय असणार बघा, गट अ असेल वैद्यकीय अधिकारी, गट क आरोग्य सेवक, स्टाफ नर्स आणि गट ड वॉर्ड बॉय इत्यादी पदभरती केली जाणार आहे। संभाव्य शैक्षणिक पात्रता, आता यामध्ये संभाव्य शैक्षणिक पात्रता जी काय असणार आहे ही एज्युकेशन क्रायटेरियानुसार 12वी पास, आरोग्य सेवक पदासाठी 12वी पास आणि त्याचबरोबर पुरुष महिला दोघांच्यासाठी वॉर्ड बॉय शिपाई, त्याचबरोबर पदविका स्टाफ नर्स या कोर्ससाठी किंवा स्टाफ नर्स या पदासाठी ANM किंवा GNM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्यामध्ये DMLT आणि फार्मासिस्ट या पदाची काय असणार आहे तर पात्रता सांगितली जाते। पदवीधर क्लर्क असेल, सांख्यिकी सहाय्यक म्हणजेच स्टॅटिस्टिक असिस्टंट याची सुद्धा काय असणार तर पोस्ट असणार आहेत। वैद्यकीय पदवी विशेषज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी MBBS असेल किंवा BAMS असेल किंवा BDS या लेवलचे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी गरजेचे आहेत। आरोग्य विभाग यामध्ये बघा, जे काही NHM असणार आहे, NHM आणि महानगरपालिकांच्या रुग्णालयांमध्ये परिचारिका आणि त्याचबरोबर अधिपरिचारिका यांचे अनेक पदे रिक्त असणार आहेत। त्याचबरोबर आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फार्मासिस्ट जे काही पद असणार आहे औषध निर्माता, या औषध निर्माता बॅच बघा, औषध निर्माता जे काही पद असणार आहे या औषध निर्माता पदाविषयी काय करतोय तर बघतोय। ठाणे जिल्ह्यामध्ये फार्मासिस्ट पदाच्या एकूण 4 जागा असणार आहेत। ठाणे स्त्री जिल्हा रुग्णालयामध्ये एकूण 5 जागा असणार आहेत। बीड जिल्हा या ठिकाणी एकही जागा नाही। त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 2 जागा असणार आहेत। कोल्हापूर या ठिकाणी फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्मात्यासाठी 3 जागा। त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये 2 असणार आहेत। उपजिल्हा रुग्णालयामध्ये 1, अकोला जिल्ह्यामध्ये 3 असतील। त्याचबरोबर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 1, उपकेंद्र आरोग्य केंद्रांमध्ये 1 आणि त्याचबरोबर बिगर आदिवासी क्षेत्रीय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 1 अशा या जागा असणार आहेत। तर फार्मासिस्ट पदासाठी सुद्धा लवकरात लवकर ही पदभरती काय केली जाईल तर सुरू केली जाईल। ओके, जर का तुम्हाला ही बॅच आवडली असेल ओके
त्याचबरोबर जर काही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती याबाबतचे सर्व कोर्सेस काय असणार तर अवेलेबल असणार आहेत. जर का तुम्हाला या बॅचेस मध्ये इनरोल व्हायचं असेल किंवा या बॅचेस जॉईनिंग करायचे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती काय करा तर कॉन्टॅक्ट करा. याबाबतची अधिक माहिती पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकताय. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेट माहिती घेऊन पुन्हा लवकरच तुमच्या भेटीला येऊया. तोपर्यंत धन्यवाद.